सगळ्यात अपयशी जर कोणी माणूस बघायचा असेल तर मी बरं का तो. मी 4 वेळा हॉटेल बंद केलेला माणूस आहे. म्हणजे एवढं अपयश मी आत्महत्या करण्यापर्यंत गेलो. मलाही एक काळ होता की मला माझ्या गाडीत 50 रुपयाचे पेट्रोल टाकायला नसायचं. मी शिवाजीनगरपासून पेट्रोल नसल्यामुळे गाडी ढकलत घरापर्यंत आलेलो माणूस आहे. आणि काय होतं, मराठी माणसाला पुढचं जास्त व्हिजन नाही कळत, किंवा आपण व्यवसायात उतरलं तर आपण मग त्याच्यातच थोडं करतो. त्या ज्योतिषाकडे परत गेलो. त्यांनी सांगितलं की तुमच्या आयुष्यात तुम्हाला हॉटेल व्यवसायात यशच नाही. नमस्कार, मी दिनेश पवार. मेरा भारत शोमध्ये मी पुनश्च आपलं स्वागत करतो. आणि आपण भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल मी आभारी आहे. आपला आजच्या ह्या एपिसोडला एक असं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं आहे की ज्यांनी शून्यातनं व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांनी पाऊल टाकलं. आणि मराठवाड्यातले जे लोक आहेत जे बघत असणार त्यांच्यासाठी तर मी अंडरलाईन करून सांगू इच्छितो की त्यांना जर का पहिल्यांदा बघितलं तर जणू कोणी शेतकरी कुटुंबातलं कोणीतरी व्यक्ती आहे आणि ज्यांना शेतीशी रिलेटेड काहीतरी गोष्टी विचारायच्यात, असं माझ्यासोबत झालं होतं. आणि ज्या वेळेस मी बघितलं तर अगदी हिऱ्यासोबत मी त्यांची तुलना करण्यास कमी पडलो नाही. कारण जेवढा वेळ मी त्यांच्यासोबत घालवला त्याच्यातनं कळलं मला की त्यांनी किती हार्डवर्क, किती मेहनत करून त्यांनी या व्यवसायात पदार्पण केलेलं आहे. सो मी तुमचं खूप खूप स्वागत करतो श्री राधेश्यामजी शिंदे सर. नमस्ते. आणि खरं तर मराठवाड्यातली बरीच लोक जी आहेत, तुमच्या संपर्कातले जे बरीच लोक आहेत तो हा एपिसोड बघतायत. आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. जेही युवक असतील, जेही व्यावसायिक मंडळी असतील, किंवा जे जॉब करत असतील त्यांना व्यवसायात कुठंतरी पदार्पण करायचं असेल तर आजचे जेवढेही मुद्दे असणार आहेत ते खूप फायदेशीर असणार आहेत. आणि मी म्हणेल राधेश्याम सर की बरेच लोक खूप मोठ्या शहरात जाऊन सेमिनार्स, वेबिनार्स, वर्कशॉप्स अटेंड करतात बिझनेस सुरू करण्यासाठी. पण मला असं वाटतंय की तुम्ही स्वतः एक विद्यापीठ आहात. तुमचा जो काही अनुभव तुम्ही शेअर करणार आहात तो आपल्या प्रेक्षकांना नक्कीच फायदेशीर ठरेल. सो मी परत एकदा स्वागत करतो. आणि तुम्ही तुमच्या नावापासून तर बीड जिल्ह्यातनं तुम्ही कुठून बिलॉंग करतायत, मराठवाड्यातनं जन्म घातलेला एक माणूस पुण्यासारख्या भव्य शहरात येऊन आपलं व्यवसायात पाऊल टाकणं हे कितपत तुम्हाला योग्य वाटलं होतं त्यावेळी ज्यावेळेस तुम्ही सुरू केलं? नमस्कार. माझा तसा परिचय आहे. मी राधेश्याम शिंदे. तसा मूळचा मी बीड जिल्ह्यातला. 1992ला मी जॉबच्या शोधामध्ये पुण्याला आलो. 92ला आल्यानंतर मी पहिले 2 वर्षे टेल्कोसारख्या कंपनीमध्ये काम केलं. दुर्दैवानं 1997मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये मी पूर्ण पाय गमावला. मला टेल्कोची नोकरी सोडावं लागली. मग सोडवल्यानंतर पर्याय पुढं आता काय करायचं तर मला थोडीशी हॉटेल व्यवसायाची आवड होती पण डायरेक्टली इथं पुण्यासारख्या शहरात काय करणार आपण. मग डोक्यात एक कल्पना आली की कुठंतरी आपण हॉटेल संदर्भात काहीतरी टेक्निकली ज्ञान घेतलं पाहिजे डायरेक्ट हॉटेलमध्ये उतरण्यापेक्षा. मग मी गोविंद गार्डन म्हणून हॉटेल, आमचे आधारस्तंभ आहेत भरत शेठ काटे, त्यांच्याकडे गेलो. त्यांना भेटलो आणि म्हटलं, शेठ मला माझी आजची अशी इच्छा आहे की मला ह्या हॉटेल व्यवसायात उतरायचं आहे, तर मला काही मार्गदर्शन होईल का? त्याच्यावर त्यांनी सांगितलं ठीक आहे, काय अडचण नाही, तुम्ही मग आमच्याकडं थांबू शकता. तर साधारण मी 1.5 वर्ष त्यांच्याकडं पूर्ण ट्रेनिंग घेतलं व्यवसायातलं. आणि व्यवसायातलं ट्रेनिंग घेतल्यानंतर थोडी आयुष्यातलं एक माझा चुकीचा निर्णय झाला की मी पुणे शहरात थांबण्याच्या ऐवजी मी बीड शहराकडे वळलो. ओके. तर 2001मध्ये मी बीड शहरात गेवराई तालुक्यामध्ये जे भवानी शुगर कारखाना आहे, फॅक्टरी आहे, की जिथं मी हॉटेल व्यवसायाची 2001ला सुरुवात केली. पण झालं असं की व्यवसायामध्ये ना बऱ्याच वेळा काय करतो, डोक्यात कल्पना असते आपला धंदा टाकायचा. मग धंदा टाकायचं तर ते कुठलंही लोकेशन आपण काय व्हेरीफाय करत नाहीत, किंवा त्या लोकेशनचा विचार न करता आपण निर्णय घेतो आणि धडक व्यवसायात उतरतो. तर मी थोडा ग्रामीण भाग येतो, तिथं फार मोठा खर्च करून हॉटेल व्यवसाय टाकला आणि पर्यायी दुर्दैव मला तिथं अपयश मिळालं. हे कुठल्या वर्षी सर? हे 2001 ते 2004 पर्यंत. ओके. मी सातत्याने 2001 ते 2004 सगळे प्रयत्न केले. मग त्याच्यामध्ये काही मंडळींनी मला वास्तूचे दोष सांगितले. त्या वास्तूचे दोष निवारण करण्यासाठी परत मी त्याच वास्तूवरती खर्च करत गेलो. आणि मग नंतर शोधलं की अरे बाबा, आपण एवढेही प्रयत्न सगळे करून आपलं चुकतंय कुठं. मग याच्यावर बऱ्याच लोकांनी मला तू हे चुकतं, तुमचं ते चुकतं, सगळं बघितलं. नंतर एक लक्षात आलं की अरे हे गरीब सामान्य लोक आहेत,
यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नाही की हॉटेलवर जाऊन खर्च करावा किंवा एवढं करावं. त्यामुळं नंतर मी निर्णय घेतला आणि पर्याय आमचे व्यवसायातले जे मला मार्गदर्शन ज्यांचं लागतं ते कवडे दाजी, ते एकदा सहज म्हणून मी बीडला बोलवून घेतलं त्यांना. मला दाजी माझं हॉटेल चालत नाही आणि आमच्या व्यवसायातले तुम्ही खरी आमचे सगळ्यांचे ब्रँड आहेत, तर माझं काय चुकतं तुम्ही या. मग त्यावेळेस ते वेळ काढून आल्यानंतर त्यांनी बघितलं की तासन तास तर गिराईकच येत नाही, रोडवर गिराईक थांबत नाही, गिराईक होत नाही. मग त्यांनी एक निर्णय दिला की राधेश्याम तुम्ही इथं हॉटेल काही चालणार नाही, तुम्ही हे बंद करा आणि सरळ पुण्याला. मग मी 2010 आलो पुण्याला. मध्यंतरचे 1 वर्ष त्या एका ज्योतिषकाराने सांगितलं आणि सगळ्याला विनंती, हे ज्योतिष कोणी एकदम चुकीची पद्धत आहे. काहीतरी सांगून जातात, आपलं आयुष्याचं नशीब डायवर्ट करतात, आपण परेशान होतो त्याच्यात. मग ते सांगून मी म्हणलं नाही, आता हॉटेल व्यवसायाकडे जायचंच नाही, आपलं सांगितलंय ना. मग मी वीट वाळू खडी वगैरे विकायचं एक दुकान टाकलं, त्यातही लॉसमध्ये आलो. पुण्यामध्ये चालू, त्यातही लॉसमध्ये आलो. मग लॉसमध्ये आल्यानंतर परत विचार केला, नाही राव, आपण हॉटेलसाठीच बनलेलो, आपलं हॉटेलच करायचं. आणि त्या परिस्थितीमध्ये माझ्या घरची मानसिक परिस्थिती एवढी म्हणजे हे गेलेली होती की माझी मंडळी आम्ही सगळे खचलेलो होतो. मग ज्यावेळेस मी निर्णय घेतला की हॉटेल टाकायचं, तर माझ्या मंडळीने डोक्याला हात लावला, म्हणजे नको, आपण हॉटेल नाही टाकायचं, आपण हॉटेलमध्ये यश येत नाही. ते नाही करता करता मी तातोड्याला एक हॉटेल चालू केलं. तातोड्याला हॉटेल चालू केलं आणि एक 7 ते 8 महिन्यामध्ये मला परत तिथं अपयश मिळालं. 7-8 महिन्यामध्ये मला ते रेस्टॉरंट परत बंद करावं लागलं. मग बंद करावं लागल्यानंतर मग आता इथं पुण्यात करायचं काय, परत निर्णय घेतला की चला आपलं जे आहे जुनं तेच चालू करू, आपण तिकडंच राहू, इथला खर्च हे ते मोठा आहे. मग परत आम्ही दोघं सगळे कुटुंब परत गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यानंतर तिथं ते ज्यांनी सांगितलं होतं की ह्या वास्तूमध्ये दोष आहे, मग ते आम्ही परत ते खड्डा बुजला, नंतर वरती आणला, परत तिथं गेला. मग त्या ज्योतिषाकडे परत गेलो. त्यांनी सांगितलं की तुमच्या आयुष्यात तुम्हाला हॉटेल व्यवसायात यशच नाही म्हणले. ज्योतिषाने सांगितलं हॉटेल व्यवसायात करूच नका, तुम्ही कधीच करू नका, तुम्हाला यशच येणार नाही. मग एकंदरीत काय होतं, आपल्या घरातले जे माझी मंडळी आहे की हे घरचे माणसं सगळे धार्मिक प्रवृत्तीचे, बरोबर, त्यांनी विचार केला की अरे ह्यांना एवढं सांगितलं तरी हे ऐकत नाहीत. मग परत आम्ही तिथं लॉसमध्ये गेल्यानंतर परत आम्ही पुण्याला आलो. म्हणजे असं आमची एकूण 2 वेळा पुण्यात जाणं येणं झालं. 2 वेळा ते नुसतं पुण्यात येऊन व्यवसाय सुरू करून परत जाणं म्हणजे हे असा तब्बल 10 ते 12 वर्षाचा पिरियड माझा आर्थिक लॉसमध्ये, अडचणीचा पिरियड. मग त्याच्यात ते काही नातेवाईकाचे क्रॅशमध्ये झाले, त्यांच्या काही म्हणजे बऱ्याच फार म्हणजे त्या गोष्टी कधी कधी आठवल्या तरी बी नको होतं. मग त्याच्यात नंतर परत पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर आमचे नातेवाईक आहेत दिलीप गुरे साहेब, त्यांनी ह्या व्यवसायाची सुरुवात करून दिली. मग त्यांच्याबरोबर मी 1 वर्षभर मराठवाडा बिर्याणी हाऊस नावाने शनिवार पेठेत चालू केलं त्यांनी. हा, मग मी त्यांच्याकडे जॉब केला 1 वर्षभर आणि सगळं हॉटेल व्यवसायातले मधली रेसिपी, बिर्याणी कशी पद्धतीने होती, ती कशी केली जाती, त्याचा पिरियड, सगळ्या गोष्टी, ती कशी हायजेनिक असायला पाहिजे, सगळी ट्रीटमेंट मी तिथं पूर्ण प्रॉपर शिकलो. आणि नंतर लक्षात केलं की आपण आतापर्यंतच्या 10 वर्षात कुठं चुकलो. तर त्याची एकच चूक होती की आपण त्या व्यवसायातले अडाणी होतो. की आपण बघतो की एखादा तुमचा किचनमधला माणूस नसला की तुमचं लगेच थांबलं जातं. मग मी काय केलं, सुरुवात तिथून केली. मग मी बिर्याणी स्वतः शिकलो. मग मधले सगळ्या रेसिपी 90% सगळ्या प्रॉपर मी सगळ्या शिकलो. आणि इथून पुढे मी काय केलं, विचार की आता आपणच ट्रेन देऊन आपणच माणसं तयार करायची, कोणा एखाद्या माणसावरती अवलंबून नाही राहायचं. आणि बऱ्याच वेळा काय होतं, व्यवसाय टाकताना ना की तुमच्याकडे पैसा आहे भरमसाठ म्हणून तुम्हाला हॉटेल टाकायचं, किंवा तुम्ही कुणाचं तरी बघितलं म्हणून हॉटेल टाकता. पण त्यावेळेस तुम्हाला स्वतःला तुमच्या गाठीला अनुभव काहीच नसतो आणि तुम्ही व्यवसायात उतरता. आणि व्यवसायात ज्याला अनुभव नाही त्यांनी बाकीचं जर बघून उतरलं ना की 100% आपलं यश हे ठरलेलंच येणारच. आणि हॉटेल व्यवसाय असा पाहिजे तेवढा सोपा नाही. आणि बऱ्याच वेळा लोकांना का नाही नक्कल कॉफी करण्यात इंटरेस्ट, तुम्ही केलंय म्हणून मला तुमच्यासारखं करायला नाही. तुम्ही त्याच्यासाठी तयार झालेला, मी नाही त्याच्यासाठी तयार झालो. मला जे आवडतंय, माझ्या जे याच्यात आवड आहे ना, मी तेच केलं पाहिजे. मी परत त्या व्यवसायामध्ये हळूहळू करता मग 2011 सुरुवात आम्ही वाकडमध्ये केली. तो वाकडमध्ये शनिवार पेठेतल्या काही कारणास्तव ते बंद करावं लागलं. मग तिथून राहिल्यानंतर 6 महिने थोडंसं मध्यंतरी झालं. परत मग नंतर मंडळीला म्हणलं आता आपलं स्वतःला चालू करायचं. त्यावेळेस मंडळीने परत डोक्याला हात लावला की अरे बाबा 4 वेळा झालंय आपलं हे, नको.
त्यावेळेस तर ते लोक सुद्धा कोणी बोलवलं नाही पूजाला. मी थोड्याच ह्याच्यात केलं. मी गोविंद म्हणजे गार्डन कुठेतरी अशी भीती होती की अजून परत 100% भीती होती. आणि घरातल्याला वाटत नव्हतं की घरचे म्हणायचे अरे हे सोडून तुम्ही काही करा, आता तुम्ही नोकरी करा किंवा करा. मी म्हणायचं नाही, मी हॉटेल व्यवसायातच मरेपर्यंत तोच धंदा करणार, त्याच्यात यश मिळवणार, ही माझी जिद्द होती की मी त्या व्यवसायामध्ये म्हणजे पूर्ण हे करणार. आणि हा बराच पिरियड माझ्याकडे ते चढ उतार होते. म्हणजे माझं कुठं चुकलं, समोरचं काय चुकत होतं, माझा पॉईंट बदलला, चुकीचा होता, सगळ्या गोष्टीचे मी बारकाईने निरीक्षण केलं. आणि आता हे मला योग्य ठिकाणी पॉईंट भेटलेला आहे आणि इथं 100% मी यश होऊ शकते, मला यशस्वी, म्हणून मी तिथं सुरुवात केली. मी प्रेक्षकांना म्हणजे ठळकपणे सांगू इच्छितो की आज श्री राधेश्यामजी शिंदे त्यांना एका सुपारीचाही कुठलं व्यसन नाही आहे. म्हणजे मी व्यसन नाही आहे याच्यावरनं मी अजून जास्त जज करू शकलो की ते माणसं त्यांच्या कार्याचं ना झोकून देतात. कुठं चुकतंय, काय बारकावे आपल्याला बघायचे आहेत, कशा पद्धतीने आपण याच्यातनं बाहेर पडून आपण पुढे प्रगतीकडे जाऊ शकतोय. सो ह्या सगळ्या गोष्टींचा मॅप आखून सुद्धा यांना वेळोवेळी ते अपयश जे आहेत ते येत गेलं. आणि मित्रांनो, एवढं सोपं नसतं की तुम्ही एकाच व्यवसायात अख्खं आयुष्य नसीब तुम्ही आजमावू शकता. बऱ्याचदा ट्रायल अँड एररमध्ये सर एक व्यवसाय नाही तर मग आपण दुसरा करूयात, दुसरा नाही तर मग आपण तिसरा करूयात. पण तुम्ही सतत तुम्ही एकाच व्यवसायाच्या कडे भर देत गेलात. बरोबर. काही झालं तरी पण हॉटेल व्यवसायामध्येच मला काय होतं, बऱ्याच वेळा हॉटेल व्यवसायात उतरलेले लोक ना पहिल्या 4 महिन्यातच बंद करून बाहेर पडतात. कारण काय असतंय, तितका अनुभव नसतो, तितकी स्थिरता नसते आणि तेवढा संयम नसतो. आणि काय होते, कुठल्याही गोष्टीचा अनुभव न घेता ज्यावेळेला व्यवसाय करायचा, काय माहिती का, कुठंतरी टाकायचं, मग त्याचं लोकेशन नाही व्यवस्थित. बरं, लोकेशन बी नसलं तरी मग आमाप खर्च आहे तेवढं कॅपिटल जमा केलेलं पैसे इंटेरियरवरती खर्च करायचा भरमसाठ. आणि मग व्यवसायाला ज्यावेळेस ग्रोथ करायची त्या टायमाला मग कॅपिटल कमी पडतं. मग काय होतं, भाडं थकलं, हे झालंय ते झालंय, मग कुठंतरी गुणवत्तेवरती तडजोड करायची पाळी येते. मग कुठला तरी एखादा जो आपण सुरुवातीला ठेवलेला 30,000 रुपयाने पगाराने सॅलरी ठेवलेला सेफ ते कमी करून कोणतरी 15,000वाला ठेवायचा. मग कुठं कटिंग करायची किंवा कुठं शॉर्ट करायचं हे लक्षात येतं. आणि मग पर्याय काय होतं, क्वालिटी डाऊन झाली की ऑटोमॅटिक रेशिओ कमी होतो. आणि मग यांना म्हणायचं की हॉटेल व्यवसाय मराठी माणसाला जमत. असं काही नाही, मराठी माणसाने शोधलं पाहिजे. माझं मराठी माणसाला तर सगळ्यात अगोदर एक म्हणजे हे राहील, सल्ला राहील की मराठी माणसाने पहिल्यांदा ना किमान 1 महिना तरी मारवाडी माणसाकडे काम केलं पाहिजे. मी हे केलं, किराणा दुकानावरती काम केलं आणि मला तिथं काही गोष्टी अशा शिकायला मिळाल्या की खरंच माझ्या आयुष्यातली ती शिदोरी. आणि प्रत्येकाने व्यवसायात उतरायच्या अगोदर ना कुठंतरी ट्रेनिंग घेतलं. हे मोटिवेशनल जे बघतो ना मी, ते रील्स बघणं, ते हे काही नाही, होत थोडंसं माणसाला त्या रात्रीपुरतच हे मिळतं. येस सर, मी सुद्धा अग्री करतो की मोटिवेशन हे तुम्हाला रात्रभर तुम्हाला स्फूर्ती देऊ तेवढंच त्याच्या शिस्त किंवा डिसिप्लिन नाही तुम्हाला. आणि काय होतं माहिती का सर, दुसरी गोष्ट, व्यवसायात तेवढं एकरूप झालं पाहिजे. आता मी बघतो माझ्या हॉटेल व्यवसायामध्ये ना माझ्याकडे येणारा कस्टमर जवळपास 70% मी त्यांच्याशी पर्सनल टच, म्हणजे त्यांचं नाव गाव, त्यांची लहान मुलं, ज्यावेळेस एखादी माऊली माझ्याकडे जेवायला येते आणि हॉटेलमध्ये रश असतो किंवा ते लेकरू जेवताना रडतं, मी अशा वेळा बरीच लेकरं स्वतः घेऊन सांभाळतो. मग ते सांभाळलं नाही की आपुलकी निर्माण होती, बघा ना हॉटेलचे मालक आहेत पण आमचं बाळ ह्यांनी घेतलं. आणि मग तेवढ्या वेळा ती माऊली ज्या आनंदाने जेवती ना की ते माझे 100% आपले फॅन होतात. असे नाही, म्हणजे मी परत एकदा आठवण करून देतो की श्री राधेश्यामजी शिंदे सर जे आहेत ते मराठवाडा बिर्याणी हाऊसचे संस्थापक आहेत, फाउंडर आहेत. आणि प्रचंड अपयशानंतर त्यांना जे सक्सेस मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांचं नाव जे लौकिक झालेलं आहे पुणे शहरात. आणि आत्ता सध्या स्थित मुंबई पुणे एक्सप्रेसवेलाच भुजबळ चौकाच्या पुढे जर का तुम्ही एल बँड्स किंवा बॉटम ॲड्स बघत असणार आत्तासुद्धा स्क्रीनवर, तर त्याच्यामध्ये आम्ही मराठवाडा बिर्याणी हाऊसचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, काही डिटेल्स आम्ही तिथं मेन्शन केलेले आहेत. सो तुम्ही जर बघाल तर तुम्हाला डेफिनेटली प्रत्येक वेळेस जेव्हा पण आपण जातो सर मराठवाडा बिर्याणीला, आम्ही हक्काने व्हिजिट करतो, तर त्यावेळेस असं होत नाही की गेलो आणि लगेच टेबल मिळाला. सो ती जी वेटिंग करण्यासाठी भाग जे पाडलंय तुम्ही, 5 मिनटं असेल, 10 मिनटं असेल, 15 मिनटं असेल, याच्यामुळे मला असं वाटतं की व्हॅल्यू ॲडिशन झाले. सहज जे मिळतं ना त्याची व्हॅल्यू नसते, जिथं वेटिंग करायला लागते. बरं, जागा छोटी नाही आहे बरं का, म्हणजे तुम्ही जर का एकदा व्हिजिट केले तर तुम्हाला लक्षात येईल की केवढा मोठा पॅसेज आहे. आणि पॉडकास्टच्या सरता शेवटीकडे आम्ही तुम्हाला एक सरप्राईज देणारच आहोत आणि ते एका व्यावसायिकासाठी ना
ड्रीम कम ट्रू आहे. म्हणजे भले भले लोक फक्त स्वप्न बघतच राहून गेलेत आणि ते सरांनी अचीव केलेलं आहे. मी शेवटी सांगेलच की नेमकं ते काय आहे. सो सर, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुम्हाला जी डिपेंडन्सी आहे म्हणजे शेफर असेल किंवा इतर कर्मचाऱ्यांवर असेल ती पूर्ण 100% ठेवून चालत नाही. तर त्याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला खास करके शिकणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. तर तुम्ही जसं बोललेत की मला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एंट्री करायची आहे आणि मला असं वाटतंय की मी हा व्यवसाय मला, तर याचा अर्थ तुम्हाला खाण्याची आवड तशी असावी आणि त्याच्यामुळेच तुम्हाला वाटलं की आपण ते करू शकतो. एक त्याच्यावरचा किस्सा सांगतो. मी ज्यावेळेस आमच्याकडे नॉनव्हेजचं जास्त बिर्याणी आणि थाळी वगैरे व्हायची आणि त्यात काय झालं, व्हेज ऑप्शन कमी होते माझ्याकडे. मग ते मला एकाने सांगितलं की नारायणगावच्या साईडला मासवडी वगैरे होती आणि ती फार फेमस आहे, तिथं फार लोक जातात. मग मी माझ्या पत्नीला आणि मी त्यावेळेस काय माझ्याकडे 2 व्हीलर होती. आम्ही दोघं 2 व्हीलरनं नारायणगावाकडे गेलो. गेल्यानंतर जे फेमस हॉटेल आहे तिथं गेलो, ती मासवडीची ऑर्डर दिली आणि मग ती मासवडी खाताना ना ज्यावेळेस माझ्या पत्नीने ती बघितली, अहो ती म्हणली ह्याच्यापेक्षा भारी तर मी चांगली बनवू शकते म्हणली. ह्याच्यात जे मध्ये सारण वापरलंय म्हणली, ते जे इन्ग्रेडियंट वापरलेत तर ते चक्क त्यांनी कांदा परतून हे केलेलं आहे म्हणे. हे असं नसतं म्हणे, याच्यात तीळ, खोबरं आणि खसखस हे जातं. मग त्याच्यावर मी म्हणलं चल ठीक आहे आपण घरी प्रयत्न करू. तर मी सुरुवातीला त्यांनी पहिल्या दिवशी घरी 2 रोल करून तयार दिले आणि मग मी तेच हॉटेलवर आणले आणि मी ते माझ्या जवळच्या गेस्टला आधी म्हणलो आपण प्रयोग बाहेरच्यावर नाही करायचा, आपण जवळच्याच करू. आणि ते म्हणले अरे हे तर एवढं भारी लागते. आणि त्याच्याबरोबर जी करी बनवायची, जे आपण म्हणजे मासवडीला जो रस्सा बनवतो तर ते रस्सा माझ्या मिसेसने काय सांगितलं, म्हणजे जे आपण घरी आमटी करतो ना, आमटी सेम त्या टाइममध्ये ते कांदे चुलीमध्ये भाजायला टाकले त्याने, ते कांदे त्याच्यानंतर ते ह्याचं सारण काढून अगदी तशी आमटी. आणि आजही खूप माझ्याकडं नाही म्हणलं तर दिवसभराला 100 ते 200च्या पट्टीतच मासवडी थाळी जाते. नाही खरंच. आणि सर तब्बल 3 वर्ष माझ्या पत्नीने घरूनच ते स्वतः करून द्यायचे. पण त्यावेळेस ना बऱ्याच मध्यंतरी तिचा ते बेसन हटून वगैरे असं त्रास व्हायला लागला, सुरुवात झाली. आता ते थोडंसं कमर्शियल मध्ये आणलं आणि आता मी ते चालू आहे. माझी मासवडी पण म्हणजे नॉनव्हेजच्या तुलनेत बऱ्यापैकी व्हेजला चांगला ऑप्शन आहे. आम्ही बऱ्याचदा मराठवाडा बिर्याणी हाऊसला व्हिजिट केली काही आमच्या टीम सोबत. तर आमचे काही मेंबर प्युअर व्हेजिटेरियन आहेत. त्यांनी मासवडी जी प्लेट आहे थाळी ती जेव्हा आजमावली ना त्यावेळेस ते लिटरली बोट चाखत राहिलेत. ते म्हटलं की आता एक माग 10 दिवसाचा एक विषय आहे. एक मारवाडी समाजाचा माणूस आहे आणि तो मारवाडी समाजाचा माणूस माझ्याजवळ कौतुकाने सांगतो, म्हणा शिंदे साहेब माझा एक मारवाडी मित्र आहे म्हणे आणि तो नॉनव्हेजच्या हॉटेलला पाणी पण पित नाही आणि तुमच्या इथं येऊन मासवडी खातो राहू म्हणे. मला ते कौतुक वाटतं म्हणे. म्हटलं नाही साहेब, त्याचं स्वतंत्र ठेवलेलं आहे आपण किचन वगैरे आणि ते घरून माझी मंडळी बनवून देते. त्याच्यामुळे ते स्पेशालिटी तर म्हणजे साजूक तुपातली बिर्याणी जी आहे ती आज माझी मुलगी असेल किंवा मी आतापर्यंत जेवढे लहान मुलं तिथं बघितलीत किंवा जेवढ्या लोकांचे आम्ही संपर्क त्यांच्यासोबत साधला, त्यांचे बाईट घेतले, त्यावेळेस लक्षात आलं की लहान मुलं सुद्धा मराठवाडा बिर्याणीसाठी एक वेगळंच क्रेज आहे. सो मी त्यांच्या पॅरेंट्सला जेव्हा विचारलं तर त्यांनी बऱ्याच जणांनी हे सांगितलं की जेव्हापासून आम्ही मराठवाडा बिर्याणी हाऊसला आमच्या मुलांना घेऊन आलेले तर ते कधी बर्गर किंवा पिझ्झाची मागणी नाही. त्याच्यातला एक किस्सा सांगतो मी सर. 2014 मध्ये माझ्याकडे एक चांगले सदन फॅमिली की काही काळ बरेच ते UK ला होते, तिथून आल्यानंतर इथं असायचे आणि त्यांचा मुलगा ते तिथून आल्यापासून ते मॅकडॉनल्डचं बर्गर खाल्ल्याशिवाय ते राहायचंच नाही. ते संध्याकाळी म्हणायचे जर त्याला ते बर्गर नाही दिलं तर रात्रभर तो झोपायचाच नाही, पण तो बर्गरच खायचा आणि आपलं इंडियन फूड कुठलंच नाही खायचं. मग ते आपल्याकडं हॉटेलवर ते जेवायला आले त्यावेळेस त्यांनी ते सोबत ती कोक आणि ते घेऊन आले बर्गर वगैरे. म्हणलं हे काय, म्हणलं हे ह्याच्याशिवाय हा खात नाही. मग मी त्याला असं हाताला धरलं, म्हणलं बाळा चल माझ्यासोबत. मी त्याला किचन, सर माझं अजून एक वैशिष्ट्य आहे, माझ्या हॉटेलमधल्या 90% कस्टमरला मी किचन नेऊन दाखवतो. त्याच्या मागे 2 कारण आहेत की त्यांना ते चुलीवरती कशी रेसिपी बनवती ते बघायला मिळतं आणि त्याच्याबरोबर ते किचन माणूस ज्यावेळेस नुसतं रेसिपी नाही तो बाकीच्या साईडला सुद्धा नजर मारतो. तर त्यावेळेस काय होतं त्यांना ते बघायला मिळतं की वा किती स्वच्छ ठेवलेलं आहे, हायजेनिक आहे यांचं सगळ्या गोष्टी. त्या प्रॉपर चुली वगैरे दाखवतो. मग मी त्याला तसं दाखवलं की बाबा हे बघ इथे हे चुलीवरती आपली बिर्याणी तयार होती, हे असा रसा होतो, ह्या भाकरी होत्यात म्हणलं. आणि तू म्हणलं हे मॅकडॉनल्डचे हे बर्गर वगैरे खातो, मी इथंही काम केलेलं म्हणलं. सर हे 3 महिन्यापूर्वी कुठं बेंगलोरला प्रोसेस होतं, ते फ्रोझन होतं, ते परत त्या चिलर गाडीमधून येणार, मग ते नंतर कस्टमरपर्यंत येणार, त्याची लाईफ बी कस्टमरला खाण्याची 3 मिनिटं किंवा 4 मिनिटापर्यंतच आणि तो 4 तासानंतर माणूस खातो. त्याच्यात बरे काही असे काही इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत की ते माणसाला एडिट करतात की ते खायची सवच लागते. पण ते नंतर ऐकलं त्या मुलाने जरशी त्याला बऱ्याच काही गोष्टी अजून मी उद्देश सांगितले. त्याच्यावर त्या मुलाने मला सांगितलं
मला काका तुमचं डस्टबिन कुठे, मला काय करायचं, मला दाखवा. मला दाखवलं त्याने, ते माझ्या समोर ते डस्टबिनमध्ये ते दोन्ही टाकून दिले. त्याच्या आई वडिलांनी माझे एवढा आभार मानला की म्हणले हे आम्ही सगळ्या डॉक्टरला स्वतः जाऊन दमलो, पण हे शिवाय खात नव्हतं. आता माझ्याकडे ते जेवायला घेऊन येतात, तर ते एवढे आनंदी ते कधी आले ना, म्हणतात साहेब की आमच्या लेकराला तुम्ही ह्या फार मोठ्या विषयापासून वाचवलं म्हणतात. नाही सर, फॅक्ट हे मी माझं म्हणजे घरचं उदाहरण आहे. माझी मुलगी 4च वर्षाची आणि तिला जेव्हा पहिल्यांदा बिर्याणी ट्राय केली, तर तेव्हापासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा असं सांगितलं ना, म्हणजे तिच्यासाठी आमच्याकडे एक हत्यार झालंय मराठवाडा बिर्याणी म्हणून, की ते जर का डिमांड करत असेल एखाद्या गोष्टींची किंवा काहीतरी नाद ती धरत असेल, तर तिला आम्हाला हे सांगायला लागतं की तू जर शांत बसली तर आज तुला मराठवाड्यात. मी हॉटेलमध्ये आता बऱ्याचपैकी जर असं काही कस्टमर संग गप्पा मारायला लागलो ना, तर आता वर्ष जे 5 ते 7 वर्षाच्या वयाचे लेकरं आहेत ना, एवढी टीम तयार झाली. मी त्यांना बोलत म्हणत असतो की माझ्या व्यवसायाचं भवितव्य उज्ज्वल आहे. कारण आता ही पुढची जनरेशन, मला वाटत होतं की कदाचित हे भाकरी आणि हे खातील का नाही, हे सगळे पिझ्झा बर्गरकडेच वळायला लागलेत. पण मी म्हणतो की मी त्यांना बघून म्हणतो की माझ्या व्यवसायाचं पुढचं फ्युचर चांगलं आहे. हे तुम्ही बोलता बोलता बोलून गेले दोघात, पण मला हा नमूद करायचा आहे हा पॉइंट, की तसं तुम्ही निस्वार्थपणे सेवा करताय. हो अगदी. पण याच्यामध्ये बघा ना, म्हणजे फ्युचर सुद्धा सिक्युअर आहे. 100%. सर काय माहिती का, तुम्ही जपून जर बघितलं आपण, मी माझ्या हॉटेल व्यवसायामध्ये एक सांगतो की एवढा प्रामाणिकपणा मी तुम्हाला तोंडावर सांगतो, मी माझ्या मनाने सांगतो की मी हे अन्न देतोय, हे समोरचं बसलेली ही व्यक्ती माझा बाप आहे खाणार आहे, ही माझी बहीण आहे किंवा हा माझा मुलगा आहे. माझे मुलं 365 दिवस आम्ही हॉटेलवर जेवतो, आमची दिवाळी सुद्धा हॉटेलवरच असते. आणि आम्हाला माहिती अंतःकरणापासून की आपलं अन्न आपलं किती शुद्ध आहे, आणि ते आपण जे खातो की ते आपण चुकीचं कोणाला खाऊ घालू नाही शकत, आणि ते जर चुकीचं खाऊ घातलं तर ते रिटर्न मिळणार आहे. आणि कुणाच्या आयुष्यासंग कुणाच्या आरोग्यासंग खेळणं नाही आपलं. आणि आपण व्यवसायात उतरतानाच फार मोठा भरमसाठ पैसा कमवण्यासाठी म्हणून नाही उतर, आपण सुरुवातच केली ती पोटाची खळगी भरण्यासाठी हा धंदा चालू केला. आपलं घर वाटतंय तुम्हाला की आज म्हणजे तुमच्याकडं कुठल्याही पद्धतीची आज कमी नाही आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मासोळी थाळी चेक करण्यासाठी तुम्ही मॅम सोबत, तुमच्या धर्मपत्नीसोबत बाईकने गेले होते, आज कार आहे घरात. एक वेळेस अशी परिस्थिती होती की पुण्यासारख्या शहरात राहायला जागा नव्हती, आज स्वतःचं घर आहे. आज मराठवाडा बिर्याणीला जर का व्हिजिट केली तर सहजासहजी लगेचच तुम्हाला नंबर लागला आणि तुमचं समाधान झालं असं होत नाही. तुम्हाला 5-10 मिनिटं का असेल ना वेटिंग आहे, का कारण त्या चवीची एवढी डिमांड आहे आणि एरिया एवढा मोठा असून सुद्धा व्यवसाय खूप चांगल्या दृष्टिकोनातून चालू आहे. आज काय फील होतंय तुम्हाला? त्या ज्योतिषाचं सांगितलेलं तुम्हाला? नाही, ज्योतिष त्याचं कुठं नाही. बघा तुम्ही सांगतो, तुमचा स्वतःवर जर आत्मविश्वास असेल आणि तुम्ही जर पूर्ण त्याच्यात झोकून घेतलेलं असणार तर यश त्या परमेश्वराला द्यावाच लागणार तुम्हाला. फक्त तुम्ही थांबायचं नाही. ते काय होतं मध्यंतरी, मी सांगतो ना, मी जसं मध्ये भरकडलो, मी मधला 1 वर्ष दुसऱ्या व्यवसायाकडे वळवलो, पण माझं चित्त मन त्याच्यात लागत. माझं एक तत्व आहे की कुणाचा व्यवसाय बघून ना ते करण्याची नक्कल नाही करायची, नक्कल करणंच आहे ती. मला त्याची आवड नाही ना, मला खाऊ घालण्याची आवड आहे साहेब. माझ्या हॉटेलमध्ये तो खराच जुना पॅटर्न माझा आहे. मी ते भाकरी चुरून देणं, वटकन लावणं, माणसाला आग्रह करून खाऊ घालणं, ही माझी खरी सुरुवात आहे. ते नंतर सोशल मीडियाने लोकांनी त्यांचं हे केलं, पण ते मी अजूनही करतो. मी अजूनही गेलो ना तर स्वतः जातीने जाऊन विचारणार, तिखट आहे का, अजून देऊ का, असं करू का. माझं एवढं टार्गेट आहे की त्यांनी दिलेल्या पैशाचा मोबदला त्याला 100% मिळालाच पाहिजे, आणि मिळतोय. आणि ते काय माहिती का, बऱ्यापैकी काय, मी दिवसभर तुम्हाला एक अजून बघा सर, माझ्या हॉटेलवर झाले तर मी माझ्या काउंटरला कधीच बसत नाही, आणि मी कधी माझा धंदा किती झाला हेही बघत नाही. मी फक्त एकच असतं टार्गेट, माझ्याकडे आलेले गेस्ट आहे ते पैकी किती समाधानी तर असमाधानी कोण आहे आणि का असमाधानी हे बघतो. मागं अजून एक पाठीमागं असाच किस्सा झाला किचनवरून, की मला एक माझ्या हॉटेल व्यावसायिक मित्र आहे, ते म्हणे तुम्ही बिंदास किचनमध्ये नेता दाखवता. म्हणलं का? ते म्हणे असं नाहीच दाखवायला पाहिजे, कुठेही तुम्ही बघा हॉटेलला गेल्यानंतर नो एंट्रीचा बोर्ड असतो. म्हणजे त्यांना ती भीती असेल, मला काय भीती आहे म्हणून. माझ्या बाबतीत एक मध्ये, आता मी नाव नाही सांगत त्यांचं, पण एखादा असा मध्ये किस्सा झाला. 2 लेडीज आल्या माझ्याकडे जेवायला. आल्यानंतर ते म्हणे, अहो आम्ही बऱ्याच वेळा बघतो की बोर्डवर लिहिलेलं असतं चुलीवरची मटण भाकरी, तिथं ती चुलही नसतील काय. हीच समाधान तुमचं करून देतो. मी नेलं त्यांना, मग तो रस्सा बघितला, त्यांनी त्या चुली बघितल्या, सगळं बघितल्यानंतर त्यांना एवढं आवडलं, भयानक आवडलं. मग त्यांनी 2-3 मैत्रिणी सांगितलं, ते ग्रुप वाढत गेला. मग एके दिवशी ते त्यांच्या मिस्टरांना घेऊन जेवायला आले. आल्यानंतर मग त्यांना म्हणलं चला साहेब तुम्हालाही दाखवतो म्हणल्यानंतर
गेले ते माझ्याकडून बघितलं, त्यांनी काय आपण कशाला विचारत तुम्ही कोण काय. मग ते मॅडमने मला सांगितलं, हसतच बोलले की तुम्ही साहेबांना ओळखता का. नाही हो, मी नाही ओळखत. म्हणजे अहो साहेब, किचनची व्हिजिट नाही करावं म्हणून साहेबाला घरी पॉकेट येतील आणि तुम्ही तो समक्ष नेऊन दाखवलं. म्हटलं हो मॅडम, काय त्यांना काय वाटलं विचार. त्यांनी एवढं कौतुक केलं. म्हणले छोटंसंच हॉटेल आहे पण किती साफसफाई ठेवलेली आहे, मध्ये त्यांची बनवण्याची पद्धत, त्याचं चुलीवरती उकळतं तो रस्सा. मी मध्यंतरीचा काही दिवसाचा प्रयोग तर असा केला बिर्याणीला, सर बिडून पाणी आणायचो. अच्छा. 35 लिटरचे कॅन ट्रॅव्हल्स मधून पाण्याचे तिथून आणायचो. आणि आहे सर, तुम्हाला सांगू का, बऱ्याच वेळा आपण बघतो की पुणे शहरात म्हणे किंवा आपल्याकडं आपण जे फिल्टर वगैरे पाणी म्हणतो हे काय आहे, ह्या पाण्यामध्ये जे काही चांगले मिनरल्स जे जेवणाला जो चव वगैरे देणार हे निघून जातात. आणि आमच्या गावाकडे कसं ते विहिरीतलं पाणी असतं, चुलीचं विहिरीचं वगैरे पाणी, त्या विहिरीतल्या पाण्यातल्या शिजवलेल्या अन्नाला चव एवढी भयानक येते, ते हितल्या पाण्यात येत नाही. सर मला माझ्या पत्नीने म्हणजे ज्यावेळेस आम्ही म्हणजे तसं बघायला गेलं तर आम्ही रेग्युलर ग्राहक आहोतच मराठवाडा बिर्याणीतल्या. तर मला तिने एक प्रश्न हा विचारलेला की आपण प्रत्येक वेळेस जातोय, प्रत्येक वेळेस सेमच चव आहे, हा हॉटेलमध्ये असं कसं होतं. नाही सर, ते कसं झालंय माहिती का, आता एक फॉर्म्युला तयार झालाय की तो फॉर्म्युला कसा झालाय की आपल्याला जर समजा उदाहरणार्थ बिर्याणी बनवायचं असेल तर त्या बिर्याणीचं स्ट्रक्चर झालेलं आहे की आपण 10 किलोची बिर्याणी लावतो. मग त्या 10 किलोच्या बिर्याणीला लागणारं दह्याचं कंटेंट किती पाहिजे, मसाला किती पाहिजे, एकदम त्याची आम्ही पूर्ण रेसिपी हे करून ठेवलेली. पण त्यामुळं मी असू, दुसरा असू कोणी किंवा तिसरा असला तर त्या डायमध्येच पूर्ण होतं. त्यामुळे ते कमी जास्त होत नाही. हा म्हणजे ती रश्याची चव असेल आणि रस्सा पूर्ण प्रॉपर आम्ही 2दा चेक केल्याशिवाय कस्टमर पर्यंत येत नाही. आणि मी हे ऐकलंय सर की मराठवाडा बिर्याणी हाऊस कुठल्याही कंपनीचा किंवा कुठल्याही ब्रँडचा मसाला वापरत नाही. मराठवाडा बिर्याणी हे घरगुती मसाला स्वतः तयार करतं. म्हणून आजपर्यंतचा रिझल्ट आहे, मी बऱ्याच क्लायंट सोबत जेव्हा चर्चा केली ते म्हटलेत की कधीच आम्हाला असं जाणवलं की आज आपण बाहेरचं खाऊन आलेलं आहे आणि नेक्स्ट डेला कुठेतरी त्रास झाला. आणि होतं कधी सर, मी याच्यावरती एक महिन्याचं चॅलेंज केलं. कुठल्याही ग्राहकाने 1 महिन्यावर यायचं, माझ्याकडे 1 रुपयाचं बिल द्यायचं, 1 महिनाभर 2 टाइम जेवण करायचं आणि कुठल्याही दिवशी त्यांनी सांगितलं की मला सर काल जेवणातून बाधलं किंवा काही त्रास झाला तर 100% फ्री. माझ्याकडं सर जर दिवसाचा रेशो बघितला, जर शनिवार रविवार माझ्याकडं साधारण जर 300 टेबल झाले म्हणजे साधारण एक 600-700 लोक जर जेवून गेले तर त्यापैकी ना सर माझ्याकडं एक 20 ते 25% रिपीट असतं. जे दुपारी जेवून गेले ते संध्याकाळी पण त्याच हॉटेलवर जाऊन जेवायचं, म्हणजे बऱ्यापैकी लोक टाळतात पण माझ्याकडे येतात. आणि आठवड्यात 3दा येणारा जवळपास माझ्याकडं 45-50% रेशो आहे. आणि ऍक्च्युली 3-4 बार आठवड्यात ऍक्च्युली एवढे शौकीन झाले तर खूप लांब लांबून लोक येतात. काय केलं, त्याच्या 2 गोष्टी झाल्या सर. मी सगळ्याच्या अगोदर तुमच्या आरोग्याची काळजी घेतो. म्हणजे मी काय करतो किंवा आपलं जेवण आहे ना बादलं नाही पाहिजे. माझं तत्व आहे ते अन्न आहे, ते जर बादलं तर विष आहे. मग आपण विष खाऊ घालण्याचा आपला काय अधिकार आहे. मग थोडंसं आपण मेहनत घेऊ. मी बाकीच्या ठिकाणी बघितलं तर मला एक पाठीमागे एक जण आला म्हणे तुमच्याकडे फ्रीज वगैरे दिसत नाही. म्हणलं हे कशासाठी पाहिजे फ्रीज. म्हणे मग तुम्ही स्टोअर वगैरे. अरे म्हणलं बाबा मी 10:30-11 हॉटेल बंद करतो. मी 2 टाइमाला नॉनव्हेज आणतो. स्वतः मटण स्वतः जाणं, स्वतः आणणं, मंडई स्वतः खरेदी करणं. माझं बरंचसं टार्गेट स्वतः. काय होतं की एखादा वेंडर आला ना त्याला सांगितलं ना की तू हे एवढं पाठव की मग ते कुठलं तरी जमा करणार आणि त्याला त्याचं मार्जिन काढण्यासाठी तो आणून तुमच्या इथं टाकणार. तसं नाही, मी माझं स्वतः जाऊन आजही मी मोशीला जाणार, कांदा मंडई सगळी मी स्वतः आणतो, मटन चिकन स्वतः आणतो. आम्हाला महिन्यातली एक चतुर्थीची सुट्टी असते आणि त्या चतुर्थीच्या दिवशी आमचा एकच उद्योग असतो की काळा मसाला तयार करायचा. मग आम्हाला महिन्याचा जर आम्हाला तुम्हाला सांगायला आम्हाला जवळपास 150 किलोचा मसाला महिन्याला लागतो. आम्ही कुणालाही विकत नाही, एक छटाकभरही विकत नाही तेवढा. आणि तो करायचा म्हणलं की दिवसभर पूर्ण जातो. ते त्याची पण प्रोसेस ती जी आहे जुन्या काळातली, ज्या आमच्या मराठवाड्यामध्ये पूर्वी काय करायचे, आता हे कंपन्या आल्या मसाला बनवण्याच्या वगैरे, पूर्वी मसाला घरगुती बनायचा. तुमच्याकडे मराठवाड्यात काय असायचं, पूर्वी वर्षभराचा एकाच वेळा मसाला तयार केला जायचा. तो उन्हाळ्यातला उद्योग असायचा महिलांचा, किंवा आता मसाला करणं, पापड्या वगैरे करणं. त्या पिरियडमध्ये तो मसाला एकदा बनवला की 12 महिने तो मसाला जायचा. मग तो मसाला ना आपला थोडा टाकला की ती भाजी तेवढ्यात, ते बाकी काही विकत नव्हते. आजही माझ्याकडे तुम्हाला सर बघितलं तर मी हळकुंड आणणार, तो हळकुंड भाजायचे, हळकुंडाची जी हळदी तयार होती मी स्वतःच करतो. बऱ्यापैकी मला असे काही अनुभव आले की हळदीमध्ये सुद्धा आर्टिफिशियल कलर टाकायला घेतलं की तो कलर आला पाहिजे भाजीला. अजून त्याच्यात मी काय, आता हे बघा तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त भ्रष्ट आणि सगळ्यात जास्त जर आता मिक्स करायला लागले असतील लोक तर अन्नात करायला लागले. त्याचं वाईट वाटतं की ते कोणाच्या तरी आरोग्याला जायचं. मग ते तेल असन भेसळयुक्त,
त्याच्यानंतर ते तांदळात असन, आट्यामध्ये असन, आटा सुद्धा आता फ्रोझन करतात. माझ्याकडे सर माझ्या हॉटेलवरती चक्की, मी स्वतः तिथं दळूनच भाकरी करतो, मी फ्रोझन पीठ आणत नाही. म्हणजे मला जेवढं शक्य आहे ना तेवढं मी स्वतःला व्यस्त करतो आणि ते स्वतः तयार करतो. मी रेडीवर नाही जात, रेडीमेड. आता बाकी बऱ्याच हॉटेल व्यवसायात आता नवीन काय आलंय माहिती का, हे जे आळशी उद्योजक तयार झालेत हॉटेलमध्ये व्यवसायात, तर त्यांना ते रेडीमेड ग्रेव्हीचे पॅकेट यायला लागलेत फ्रोझन. मग ते त्यांना ते सांगलं जातं की ते तुम्ही काहीच करायची गरज नाही, तुम्हाला शेफ ठेवायची गरज नाही. मग काय करायचं तर ते गरम पाणी करायचं, त्याच्यात तो पॉकेट सोडायचं की झालं तुमचा ते ग्रेव्ही रस्सा वगैरे. पण शेवटी आहे बघा, कुठल्याही अन्नाला एक त्याचं लाईफ आहे, सेल्फ लाईफ. जसं म्हणतो आपण की 5 घंट्यानंतर ते खाण्याचे योग्य नाही, 8 घंट्यानंतर. पण जर तुम्ही ते 3 महिन्यापूर्वीचं आज गरम करून तुम्ही खाऊ घालताय, त्यातून काय चांगलं हेल्दी मिळणार आहे तुम्ही? म्हणजे फक्त व्यावसायिक दृष्टिकोन किंवा पैसे कमवण्याचं साधन नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, मी आतापर्यंत इथपर्यंत येणं, जरी मला व्यवसायातून 2 पैसे मिळाले असले तर त्याचं काय असं जास्त उद नाही करत मी, किंवा फार मोठं मिळालंय म्हणून तो व्यवसाय सोडायचा आणि दुसरीकडे. मी तुमचं एक ऑब्झर्व केलेलं आहे, ती गोष्ट मे बी त्या गोष्टी किंवा त्या स्वभावामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि ही सायकल व्यवस्थित चाललेली. कुठली गोष्ट आहे की जी माणसाला समाधानकारक फील करून देऊ शकते, तो आनंद देऊ शकते, ज्यावेळेस तुम्ही झोकून देतात आणि तुम्ही ते काम जेव्हा करताय त्याचा पुरेपूर तुम्हाला आनंद मिळतोय. विशेष म्हणजे तुम्ही ह्या हॉटेल व्यवसायाला फक्त पैसे कमवण्याचं साधन नाही. बरोबर, बिलकुल नाही. मी जेवढं नोटीस केलं, तुम्ही याच्यामधून ती जी काही सेवा देताय, तुम्ही जे लोकांना खाऊ घालताय, डेफिनेटली त्याच्यामधनं अर्निंग होणारच आहे. 100% अर्निंगवर फोकस नाही, तुम्ही जी सेवा करताय त्याच्यामधून तुम्हाला जो आनंद काय होतं सर, सुरुवातीला सांगतो, लोकांचं फोकस कुठला आहे माहिती का, मला पैसे कमवायचे. आता मी बघतोय की बाहेर बऱ्याच वेळा आपण ते सोशल मीडियावरती ते पाणीपुरीवाले हे बाकीचे लोक जे आहेत की त्यांचे व्हिडिओ होतात की ते चुकीच्या पद्धतीने करतात, असं करतात. त्यांचं टार्गेटच असतं की आम्ही महाराष्ट्रात आलो तर ना, मग आम्हाला इथं भरपूर पैसे कमवायचे आणि इथून घेऊन जायचे. तसं नाही, मी इथं आलोय. मी अगोदर सुरुवातच तुम्हाला सांगितलं की मी सुरुवातच माझं कुटुंब जगण्यासाठी म्हणून केलेली सुरुवात. मी ह्या व्यवसायाकडे लय पैसे कमवायचं नाही. आता देवाच्या कृपेने मला भरपूर स्वामींच्या कृपेने मिळायला लागले आणि ते मिळत जातं ऑटोमॅटिक. त्याला वड पळायचं नाही त्याच्या पाठीमागे, ते मिळत जाणार. आज मी बऱ्याच वेळा बाकीच्या हॉटेलकडे बघतो की आज श्रावणासारख्या टायमाला सुद्धा लोकांची भावनी होत नाही. लोक म्हणतात की श्रावणामध्ये आमचं शांत आहे. माझं सर श्रावणात सुद्धा माझ्याकडे शनिवार रविवार वेटिंग असते. म्हणजे मी ते तयार केलंय, तयार केले आणि ते आवडीने. मी कस्टमर बरोबरच माझं रिलेशन आहे ना, एक व्यवसाय म्हणून सर, की ते तुम्ही जे कनेक्ट करून जातात प्रत्येक टेबलवर गेल्यानंतर तुम्हाला, मी म्हणजे माझा असा अंदाज आहे की 80-90% पेक्षा जास्त जेवढे कस्टमर त्यांच्या नावांपासून, त्यांच्या मुलांच्या नावांपासून, ते फॅमिली तुम्हाला नोन आहे. बऱ्याच व्यवसायांमध्ये तर ओनर कोण आहे या ब्रँडचा तेच माहित नसतं. नाही सर, मला स्वतः कस्टमरकडे आलेलं ना, मला त्याचे दाजी माहिती, त्याची सासरवाडी कुठली, त्यांचं मूळ गाव काय आहे, त्यांचा व्यवसाय काय, ते पुण्यासारख्या ते विचारतो मी. विचारणं, बसणं आणि एक असते नाही आपुलकीने. बरेच दिवस तो माणूस 15 दिवस नाही दिसला की मी त्यांना विचारणार काय मिळेल, आज 15 दिवस झाला आलेच नाही, कुठे गेलते? ते म्हणजे किती तुमचं बारीक लक्ष, आम्ही 15 दिवसापासून आलो नाही. म्हणजे हे मग कोणाचा वाढदिवस असला तर जाणं, भेटणं किंवा आले. म्हणजे हे काय माहिती का, मला माणसं जोडायला आवडतात. व्यवसायातून ना भरमसाठ माणसं कमवली. मी कुठेही जरी काणेकोपऱ्यात गेलं सर, मला लोक आपुलकीने बघतात, बोलतात माझे. सर, ते तुमचे उदाहरण खरंच लागवते, साधी राहणीमान आणि उच्च विचार. पुढच्या प्रश्नाकडे, जर तुम्ही कुठल्याही माणसाला जेव्हा परिवाराचा 100% सपोर्ट असतो तर त्या माणसाची उमेद कधीच खचत नाही आणि तो प्रगतीकडे वाटचाल करतच असतो. आज आम्ही बघतोय तर मराठवाडा बिर्याणीमध्ये निवळ तुम्हीच नाही तर पूर्ण परिवार परिवार. श्री राधेश्यामजी शिंदे यांची जी दोघेही मुलं आहेत, विशाल शिंदे आणि वैभव शिंदे, हे सुद्धा ॲज अ करिअर हॉटेल व्यवसायामध्ये उतरलेत सर. म्हणजे तुम्ही एवढं ट्रायल अँड एरर करून यश अपयश या पायऱ्या चढत होते, उतरत होते आणि जेव्हा तुम्हाला वाटलं की आता हा जम बसेल आणि त्यावेळेस तुम्ही आपल्या मुलांना त्याच व्यवसायात करिअर म्हणून उतरवणार. नाही सर, त्याच्यात काय झालं माहिती का, ज्यावेळेस माझ्या मुलाची मोठ्याची 12वी झाली तसा मी त्याला 10वी पासूनच हॉटेलशी कनेक्ट केलं थोडं. म्हणजे तिकडून आला की अवांतर मुलात नको वगैरे, आपल्या एक मारवाडी माणसासारखं थोडंसं मुलाला थोडी आवड लागण्यासाठी. आणि बघितलं की 12वी नंतर त्याला त्याच्यात आवड निर्माण झालेली. आवड निर्माण झाल्यानंतर निकाल लागला आणि त्यांनीच बाहेर सर्च केलं, कुठं तरी विचारलं हॉटेल मॅनेज कुठं आहे, काय असतं, किती केलं पाहिजे, तो त्याच्या शोधात होता. त्यांनी केलं
आणि मग मला म्हणलं, मी पप्पा ॲडमिशन घेतो. म्हणलं कशाला घेतो रे बाळा? म्हणलं मी हॉटेल मॅनेजमेंट होतो. म्हणलं बाळा इकडे ये. म्हणलं माझ्या आयुष्यात म्हणलं मी जेवढा संघर्ष केला तेवढा तुला करता येईल का म्हणलं. आणि मी फार म्हणलं याच्यात तुम्ही फॅमिली लाईफ नाही तुम्हाला, म्हणजे तुम्ही कोणाच्या आनंदात बी जाऊ शकत नाहीत, कोणाच्या दुःखात सामील होऊ शकत नाहीत. तुम्हाला 365 दिवस ह्या व्यवसायाशी एकनिष्ठ राहावं लागतं. हे तुम्हाला जमल का? तर त्याच्यावर माझ्या मुलाने उत्तर दिलं, जे तुम्हाला जमलं ते आम्हाला का नाही जमलं? तुम्ही जे केलं ते आम्ही करू आणि आमची आवड आहे आणि आम्हाला तुम्ही जे आज इथपर्यंत आणून दिले हे पुढं फक्त आता आम्हाला रन करायचे. तुम्ही नाव केले, तुम्ही रेसिपी ब्रँड केली, आता आम्हाला ते पुढं करायचे आणि मला करायचं. मग त्याच्यानंतर त्याने सुरुवात केली हॉटेल मॅनेजमेंट करायची. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी छोटा मुलगा आला. छोट्या मुलाचे ॲडमिशन त्याने हॉटेल मॅनेजमेंटला घेतलं. अरे म्हणलं अरे तुम्ही कुठल्या तरी क्षेत्रात वेगळ्या होतं. म्हणले नाही पप्पा काही गरज नाही. म्हणजे आपल्या क्षेत्राला फार ग्रोथ होणार आहे आणि प्रत्येकाला रोज एक टाइम तरी लागतच. फक्त जर आपलं ब्रँड चांगलं असेल आणि आपण जर चांगलं दिलं तर लोकांना येणंही आणि हा धंदा बंद पडणार नाही. तुम्ही बघा कोविडमध्ये म्हणले हॉस्पिटल आणि हॉटेलच चालू होते, बाकी सगळं. त्याच्यामुळं पर्यायी त्यांनी त्यालाही घेतलं. मी मध्यंतरी भेटवायचं आणि नको रे बाबा हो, तुम्ही काहीतरी वेगळी लाईन चॉईस करा. ह्याच्यात काय मला ना पैसा आज दिसत जरी असला तरी फार परिश्रम आहे. मी आईला वेळ देऊ शकलो नाही, तिने पण ह्याच्यासाठी बरेच परिश्रम घेतले. आपण आणि क्रॅशमध्ये आलो तर आज बरेच दिवस आहेत, उद्या नाही म्हणले ते दिवस आता कधी मागले आठवायचे नाही आणि आम्हाला ह्या व्यवसायात कार्य करा. आणि आज मला आनंद आहे सर, माझे दोन्ही मुलं एवढे सुंदरपैकी सगळा बिझनेस रन करतात. मी नसलं आता मला कस्टमर बऱ्याच वेळा फोन करून सर कुठे तुम्ही शेट, मग मी म्हणतो असं फलांड्या ठिकाणी यावं. अरे नाही तुमची गरजच नाही, आता मला तुमचे मुलं दोन्ही आता भारी झालेत, ते सगळे आमची. आनंद वाटतो की बाबा चला आपले डुप्लिकेशन तयार केलेत. म्हणजे तुमच्यातली जी प्रतिछाया आहे ती विशालदादा किंवा वैभव 100% सर. म्हणजे बोलण्याची पद्धत, रिसिव्ह ग्रीटिंग जे करतो आपण कस्टमर्सला ते असेल, जाऊन विचारणं असेल, सेम तुमचे संस्कार जे ते. आणि सर काय झालं, सुरुवातीलाच आपण त्यांना त्या ग्राउंड पासून शिकवून दिली. कस्टमर हे देव आहे, ती सेवा त्यांची जर केली तर हे आपला मेवा मिळणार आहे. आणि मग ते काय झालं, पर्याय हळूहळू त्यांना एवढी आवड झाली की आता मध्यंतरी एका कस्टमर बरोबर थोडंसं बोलता बोलता मी जरा गरम झालो. त्यावेळेस विशाल माझा मुलगा आला आणि तो त्या कस्टमरची समजूत काढायला लागला किंवा त्याला. मग मी 2 मिनिटांनी विचार केला, अरे म्हणलं आता ओके, ज्या अर्थी माझ्या मुलगा माझ्यापेक्षा गरम व्हायला पाहिजे तोच त्यांना समजून सांगतो की मला म्हणतो तुम्ही बसा जरा थोडं शांत राहा. आणि मला भारी वाटलं की का वाटलं की चला बाबा हे नवीन गरम रक्त आहे, हे त्याच्यावर वाद घालते काय, पण त्याने ते वाद शांत केला. मग मी म्हणलं आता ओके, आता म्हणजे ही परीक्षा मला यांच्यासाठी सक्सेस आहे. नाही सर, म्हणजे ही पोच पावते असं. हो सर, बरोबर आहे. कारण एवढा संघर्ष जेव्हा ते बघतायत आणि त्याच्यानंतर जेव्हा एवढं उभं राहिलेलं, तर तुम्ही मगाशी जेव्हा बोलता बोललेत की ग्राहक खरंच देवता आहे आणि त्याला देवतासारखंच जर का सन्मान दिला तर तो एकनिष्ठ आपल्याशी जोडलेला. सर माझ्याकडं ना काही लोक एवढ्या उच्च श्रेणीचे की ते माझ्या हॉटेलवरती यावा, त्यांनी बसावा असं ते न वाटण्यासारखं, पण माझ्या रेसिपी माझ्या प्रेमाखातीर येतात आणि ते सांगतात सुद्धा. पाठीमागचा एकदा किस्से माझा, म्हणजे वाकडमध्ये हॉटेल होतं, छोटंसं होतं त्यावेळेस, असं पत्राचं हे होतं. आणि काय होतं, मराठी माणसाला पुढचं जास्त व्हिजन नाही कळत किंवा आपण व्यवसायात उतरलं तर आपण मग त्याच्यातच थोडं करतो. माझ्या ह्या व्यवसायातले मला बऱ्याच वेळा काही अडीअडचणीला सपोर्ट करतात. आम्ही त्यांना अण्णा म्हणतो, पुन्हा विक्रीवाले अण्णा. ते एकदा आले, अरे म्हणले आल्यानंतर म्हणजे तुझ्या जेवणात एवढी चव आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी, तू ह्याचं इंटेरियर चेंज कर. आणि म्हणजे इंटेरियर म्हणजे काय असतं, म्हणजे इथपासून आम्ही बीडचे माणसं, इथपासून सुरुवात होती. मग त्यांनी त्यांचा आर्किटेक्टला तिथंच असताना फोन केला, म्हणजे यायचं तू आणि याचं पूर्ण असं वाडा थीम बनवायची आणि त्या थीमप्रमाणे हे याचं डिझाईन करायचं. बघितलं सर, तो परिणाम असा झाला की ज्यावेळेस पूर्ण ते वाडा तयार झाला की माझ्या 40% सेल वाढला. आता काय होतं, बऱ्याचपैकी काही कस्टमर समोरचे आहेत ना, आत्ताचं हे जे मॉडेल कल्चर हे लेकर आहेत ना, यांना असं थीम वगैरे बघायला लागतं. साधं जाऊन तिथं जेवायला हे वाटतं, पण अप्रतिम केलं. आणि मग त्याच्यानंतर ते एक आमचं लोकांच्या डोक्यात झालं की वाडा म्हणलं की मराठवाडा असंच. आणि मग आता तिथून बघितलं, अरे कुठं ते मराठवाडा असं नाव सांगतात. आता मध्यंतरी मी इथून तिकडे ज्यावेळेस केलं ना, तर त्यावेळेस पहिलं तेच केलं की मला वाड्याचं स्ट्रक्चर पाहिजे, कारण माझा तो एक ब्रँड लोगो झालाय. कोणी बघितलं की अरे हे तेच. आता तिथं पण असं व्हायचं की बऱ्याच वेळा काय झालं की मध्यंतरी काही लोकांनी असेच माझ्या नावाच्या कॉफी केले की मराठवाडा नाव द्यायचं. त्यांच्या डोक्यात यायचं की मराठवाडा नाव दिले की चालतं. पण ते त्यांना काय माहिती की मराठवाडा हे नाव तयार करण्यासाठी या माणसाने वयाचे 22 वर्ष पाठीमागले हे घातलेले, ह्याच्यातले किती चढ उतार हे त्या गोष्टी. ते काय होतं, बरेच तरुण मंडळीला काय वाटतं की कुठलं तरी एखादं नाव दिलं किंवा एखादी फ्रँचायसी घेतली की म्हणजे ही जी म्हणजे काय म्हणतो आईत खाऊ प्रवृत्ती झाली ना,
ते पुढे जात नाहीत सर. बऱ्याच वेळा बघतो मी की थोड्या दिवसातच ते काहीतरी मग ते, आणि त्यांना हे चढ उतार नाही ना सर, सहन होत नाही. आता मला श्रावण आला, मला काय त्याचं हे होत नाही, माझा लॉसमध्ये जात नाही किंवा हे होत नाही. मग ते लोक काय होतात की नाही यार गिराईक थांबलंय, मग कुठंतरी थांबू का, आम्हाला भाडं जास्त होतंय, ह्या गोष्टीने काय करतात. पण मला एकच सांगायचं आहे तरुण पिढीला की कुणी कुणाची नकल नाही करायची. जे तुम्हाला आहे ना, तुमच्यात जे युनिक आहे ना, आज सर तुम्ही ह्या व्यवसायात आहे स्टँड, तुम्ही ह्यालाच फोकस करा. बरोबर. पण ते काय राधेश्यामकडे गेलो, मी त्या दिवशी बघितलं बसायला जागा नव्हती, मग जागा तिथं बसायला नव्हती, मग मी बी हॉटेल टाकतो. आपण ते तू टाक म्हणणे मला काय अडचण, पण त्याच्यासाठी किमान तू 2 वर्ष कुठेतरी नोकरी कर, तू स्वतः बघ त्याच्यातले. मग काय होतं माहिती का, त्या पिरियडमध्येच आपल्याला कळतं की आपण भांडवलापासून सुद्धा वाचतो. कुठंतरी ट्रेनिंगला गेलं आणि लक्षात आलं की यार हे आपल्याला नाही जमणार, घेतला पाय मागे काढतात. पण लोक तसं करत नाहीत, लोक अगोदर ब्रँड कर्ज काढून हॉटेल टाकतील, पूर्ण करणार, आणि जेव्हा ते शिकते तोवर ह्यांचं बंद पडलेलं असतं. मग मी म्हणतो ते फुकटात तुम्ही सण शिकून दुसऱ्याकडे जाऊन घ्या ना. तुम्ही तिथे गेले ना की त्याच्यातल्या ज्या काही भीती आहेत, त्याच्यातलं काही चांगलं पण आहे, वाईट पण, हे तुम्हाला तिथं ट्रेनिंग मिळेल ना. तुम्ही स्वतःवर का प्रयोग करता, तुम्ही दुसऱ्यावरला प्रयोग बघा. आणि तुम्ही जसं मगाशी सांगितलं की डिपेंडन्सी तुम्ही कमी करून घेतलीत. आज मी सर सुरुवात करताना सांगतो तुम्हाला अजून एक विषय. मी सुरुवात करताना फक्त 3 माणसावर गेलो. माझी पत्नी मध्ये पोळ्या बनवायची, मी भाजी बनवायचो, बिर्याणी बनवायचो, आणि एक पोरग होतं. 3 पोरं, 4 टेबल त्या गोविंदगाडून आणली होती. त्या 4 टेबलापासून सुरुवात केली सर. आज ईश्वराच्या कृपेने, स्वामींच्या, आज माझ्याकडं तिथं जवळपास 150 लोक ते 160 लोक वन टाइम बसतात. आणि आता पुढचं विजन तर तुम्हाला माहिती सर. नाही म्हणजे मी त्या विषयाकडेच येतोय सर. श्री राधेश्यामजी शिंदे जे मराठवाडा बिर्याणीचे सर्व आहेत, त्यांनी आज 150-200 कॅपॅसिटीची जागा तयार करून घेतलेली आहे. उत्तम व्यवसाय चालू आहे, लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि अजून मी सर बोलता बोलता राहिलं, मी ऑब्झर्व केलंय, मी जे निरीक्षण केलंय त्याच्यामध्ये हे एक जाणून आलं की उद्योग क्षेत्रातले जे काही मातंबर लोक आहेत, ज्यांचं महिन्याला त्यांचा करोडोंचा उलाढाल आहे, अशी लोकही आपले ग्राहक आहेत. हो आहे सर. जर मी काही क्लास 1 अधिकारी म्हटलेत तर ते सुद्धा आपले ग्राहक आहेत. माझ्याकडे सर सेलिब्रिटी पासून चांगले आमदार वगैरे अशा सुद्धा लोक आहेत. काही चवीने, आणि माझं 2 आहे, माझं फूड हायजेनिक तर आहेच आहे, ते चविष्ट आहे, आणि त्याच्याबरोबर आपुलकी आहे. आपुलकी प्रत्येकाला तेवढाच रिस्पेक्ट. मला वाटतं हा जो आपुलकीचा शब्द वापरला तो जास्त महत्वाचा आहे, आणि तो भर देऊन जातो सर. म्हणून मला एकाने पाठीमागे ना माझ्या त्या ह्याच्या खाली एक ब्रँडला खाली एक टॅगलाईन दिलेली, पोटाला पोटभर खाऊ घालणारे माणसं मी आवर्जून खाऊ घालतो. म्हणजे हे दिखावा नाही किंवा कुठंतरी हे, मला ते आवड आहे प्रत्येकाला प्रेक्षकांना खाऊ घालण्यात. आम्ही बोलतोय लिटरली सर, या गप्पा मारताना मला सगळं ते इमॅजिन होतंय, भूक लागली खरंच ते सगळं की म्हणजे हा जो पॉडकास्ट आहे आज गणपती विसर्जनाच्या दिवशी रेकॉर्ड होतोय. मे बी हा पुढच्या आठवड्यात तो तुम्हाला बघायला मिळणार. पण जी आपुलकीची भाषा सरांनी सांगितली, किंवा जो गोडवा सांगितलात, किंवा ज्या पद्धतीने मराठवाडा बिर्याणीची सर्व्हिस आहे, तर तुम्हाला वाटत असणार की ह्या गप्पा ज्या चालल्या आहेत ह्या कशा आहेत. ह्या जर का अनुभवायच्या असेल तर मी तुम्हाला एकदा 100% मी गॅरंटी घेऊन सांगतो की एकदा का होईना, ज्यांनी आत्तापर्यंत मराठवाडा बिर्याणी हाऊसला व्हिजिट केली नसेल तर पुण्यात वाकळ एरियात आहे. मी बोलत असताना अजूनही एल बॅन ॲड किंवा बॉटम ॲडला तुम्हाला मराठवाडा बिर्याणीचं डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या. मी पुढे सरकतो सर. आज सरांनी जे स्वप्न बघितलं आणि जे स्वप्न पुढच्या काही महिन्यात साकार होणार आहे, आणि मी जेव्हा पॉडकास्टच्या सुरुवातीला बोललो होतो की एक बूम सरप्राईज असणार आहे, आणि जे सामान्य कुटुंबातनं आलेली व्यक्ती गेले 22 वर्ष अथांग प्रयास तुमचे चालू होते, ज्याच्यात यश अपयश सारखं येत होतं. बऱ्याच गोष्टी तुम्ही बदलून बघितल्यात, पण तुम्ही त्याचा पिछा सोडला नाही असं मी म्हणेन. आणि आज पुण्यासारख्या प्राईम लोकेशनला, म्हणजेच भूमकर चौकात मुंबई पुणे एक्सप्रेसवे लगत आज 9000 स्क्वेअर फीटचं रूफटॉप रेस्टॉरंट जे आहे ते मराठवाडा बिर्याणीच्या नावाने लवकरच ओपन होणार आहे. सर त्यासाठी ॲडव्हान्समध्ये आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. पण एवढी मजल सर, 9000 स्क्वेअर फीट, मित्रांनो ती जागा सरांनी कुठल्याही पद्धतीने रेंटल नाही, ती विकत घेऊन त्याच्यावर परमनंट शिक्कामोर्तब केलेला आहे. सो हा विचार कसा आला सर?
सर काय झालं, मध्यंतरी व्यवसायाची ज्यावेळेस थोडी थोडी ग्रोथ झाली की भाड्याची भरमसाठ वाढ, त्यात मध्यंतरीच मालक लोकांचं की बाबा भाडं वाढ करा हे गोष्टी, आणि विचार केला की बाबा तब्बल 11-12 वर्ष झालं आपण रेंटवरतीच, आणि परत काय होतं आपण तिथून बंद करायचं दुसरीकडे जायचं की तिथं परत झिरोपासून सुरुवात, हे कुठंतरी थांबवायचं आणि कायमस्वरूपीचं लोकांना एक परमनंट ॲड्रेस द्यायचा, म्हणून ही एवढी रिस्क घेतली की आपण इथं करू, आणि मला ती रिस्क वाटत नाही, तिथं मी सक्सेस होणार, आणि माझा ग्राहक जेवढा आहे आज जवळपास मी 2 महिन्यापासून बऱ्याच लोकांना तिथं हॉटेलवर बसता बसता सांगतो की आपण तिथं गेलो, आनंदाने व्यक्त होतात, नाही बाज छान झालं आम्ही येऊ तिथं, आम्हाला जवळ वाटतं. सर कमाल आहे, म्हणजे आय थिंक आम्ही ऑब्झर्व करतोय आणि सांगायला आवडतंय म्हणून मी हा किस्सा शेअर करतोय. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधली जी टीम आहे इंटिरियरची, ते लोक हे पूर्ण जे काही रेस्टॉरंट आहे रूफटॉप रेस्टॉरंट हे डिझाईन करतायत, आणि आजपर्यंत जे आपले जुने ग्राहक बघत असतील सर, आजपर्यंत तुम्हाला मराठवाडा बिर्याणी हाऊसचा जो लुक, जो फील आहे, जे डिझाईन आहे किंवा जे तुम्ही तिथं येऊन जे अनुभवलं आहे त्याच्यापेक्षा 10x 10 पटीने वेगळं असणार आहे, ज्याच्यामध्ये आजकालची जी तरुणाई आहे सर, IT हिंजवडी पार्क आपल्यापासून जवळच आहे, बरोबर, आणि इथला जो क्राऊडला ज्या पद्धतीने लागतं तुम्ही त्या पद्धतीने जो क्राऊड ऑटोमॅटिकली येणार आहे. 100% पूर्ण तुम्ही जर का बघणार तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणा किंवा बेंगलोर मुंबई एक्सप्रेसवे म्हणा, तर तुम्हाला येता जाता मराठवाडा बिर्याणी हाऊसचा भल्ला मोठा बोर्ड जो आहे तो बघायला मिळणार आहे, आणि त्यासाठी शुभेच्छा दिल्याच आहेत सर मी. पण त्याबद्दल अजून थोडक्यात जर का माहिती सांगितली तर मराठवाडा बिर्याणी हाऊसमध्ये आज जर बघितली आपली स्पेशालिटी तर मासोळी थाळी व्हेजवाल्यांसाठी एक ना अनेक पर्याय तुम्ही उपलब्ध करून घेतले. साजूक तुपातली जी बिर्याणी चिकन अथवा मटन, आणि मटन किंवा चिकन थाळी कमालच आहे सर, त्याबद्दल बोलू तेवढं कमी. सर 2024 मध्ये ना आपल्याला पुण्यामधून बिर्याणीचा द बेस्ट बिर्याणी अवॉर्ड मिळालेला आहे. वा. आपल्या काय आलं FDAने एक हे ठेवलं होतं किंवा पुण्यातल्या जेवढ्या बिर्याणी आहेत ते त्यांनी स्वतः जाऊन तिथं समक्ष टेस्ट केल्या, आणि त्या टीमने कुठल्याही आधी कल्पना दिली नाही, काही नाही. ते 6 जणांचा ग्रुप यायचा आणि ते जिथं जिथं जे बिर्याणीचे हे आहेत तिथं जायचे. ज्यावेळेस आपली बिर्याणी खाल्ली त्यांनी नंतर हे केल्यानंतर त्यांनी मला नॉमिनेट केल्यानंतर सांगितलं की तुमची बेस्ट बिर्याणी म्हणून आम्ही तुम्हाला अवॉर्ड देतो, आणि एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ते मला ते दिलं. तर बिर्याणीचं वैशिष्ट्य कसं आहे सर माहिती का, आमची बीडची बिर्याणी लोक इथं बऱ्याच वेळा म्हणजे बीडची बिर्याणी म्हणजे बीडमध्ये काय आणि बिर्याणी कसं काय वेगळी असू शकते. आता लोकांच्या डोक्यात काय होतं, बिर्याणी म्हणलं की हैदराबाद लक्षात येतं, पण त्यांना काय माहिती हैदराबाद हे बीडशी काय कनेक्शन आहे. तर बीडचं आणि हैदराबादचं हे जे निजामशाहीपासून ज्यावेळेस आमचा महाराष्ट्र तुम्ही स्वतंत्र झाला त्यावेळेस आमचा बीड जिल्हा हा निजामशाही काळामध्ये ह्याच्यात हैदराबादच्या संस्थांमध्ये होता. तर त्यावेळेस ते निजामाला बिर्याणी तिथून जायची, किंवा ती बिर्याणीची सुरुवात बीडपासून झाली, ती तिकडे गेली, आणि तिकडच्या लोकांनी तिचं ते ब्रँड केलं, आमच्या लोकांनी केलंच. आमचा काही एक ठराविक जाती धर्मात आणि त्या परिवारातच ती बिर्याणी तिथं राहिली, पण ती तिथून आपण पुण्यापर्यंत आणली. आणि ती काय बिर्याणीचं वैशिष्ट्य असं होतं की इतर पुण्यातल्या तुम्ही बिर्याणी कुठेही गेलात ना खायला, बरं नामांकित ठिकाणी जरी गेलात तर तुम्ही ते बिर्याणीमध्ये बिर्याणी म्हणलं की लोकांना अरे बापरे ते मसाला असा वगैरे येतं, आणि मग ते मसाला खाल्ला की त्रास होतो. त्यामुळे लोकांना वाटतं बिर्याणी खाल्ली की मसालेदार असते. आता माझ्याकडे बऱ्याच वेळा आला ना कस्टमर, जो ते बाकीच्या बिर्याणी खाल्लेला माणूस आला की तो पहिल्यांदा आला की तो असं बघतो त्यारे बिर्याणीत मसाला दिसत नाही, मग ते म्हणतात अरे मसाला नाही ह्याच्यात मसाला. मी तसं साहेब थोडं थांबा, तुम्ही आधी टेस्ट करा, खा, आणि मग मला सांगा. पाठीमागं एका कस्टमरने मला वाटतं 3 वर्ष झालं वाद घातला, म्हणजे तुम्ही पुणेकराला येड्यात काढता म्हणे, ही काय बिर्याणी असू शकते का. म्हणलं साहेब मला 1 रुपयाही देऊ नका, तुम्ही भिकारी. हे म्हणलं मी काय भिकारी का, पैसे नाही द्यायला, मी पैसे पूर्ण घ्या, मला नाही खायची. म्हणलं साहेब माझी विनंती तुम्हाला हात जोड, तुम्ही बिर्याणी खा, भलेही खा, माझ्यावर राग येतो, नुसतं बघू नका, तुम्ही डोळ्यांनी खाताय. म्हणलं ते जे लोक म्हणतात की आधी अन्न डोळ्यांनी खाल्लं जायचे ते नाही, म्हणून माझं खाऊन तुम्ही चव बघा. त्यावेळेस त्या माणसाने 2-3 चमचे खाल्ले, त्याची मंडळी तिच्याबरोबर होती, ती बी म्हणली नका चिडू, ते म्हणते तर खा, काय जाऊ द्या ते. तर दोघांनी खाल्ल्यानंतर 5 मिनिटांनी माझं नव्हतं लक्ष, माझ्या दुसरीकडे म्हणलं जाऊ द्या ह्यांना नाही आवडलं. 5 मिनिटांनी यानं मला बोलून घेतलं, आणि सर सॉरी बरं का म्हणे, मी एवढ्या बिर्याणी खाल्ल्या म्हणे, मी बिर्याणीचा फार शौकीन आहे, आणि तुमचं नाव बघून आलतो, पण मला राग आलता ज्यांनी पाठवलं त्यांनी ही काय बिर्याणी मला पाठवलं, आणि आता खाल्ल्यावर वाटलं की खरंच तुमच्या बिर्याणीमध्ये दम आहे, खरंच कमाल आहे. आणि नंतर आता तो माणूस डेली मी आता आल्यावर जसं काय आता भांडण करायचं का नाही, तर नाही आता तुम्ही भांडला तरी मी येणार. हे मुळात काय माहिती का सर, हॉटेल व्यवसायात उतरताना ना त्या माणसाला आतूनच आवड पाहिजे.
त्याला ते करण्याची, त्याला शोधण्याची आणि पत्करायची आवड पाहिजे. एखादी गोष्ट जर ते चुकीचं असेल तर त्याला चुकीचं म्हणण्याची तयारी पाहिजे. हे आमचं असंच आहे म्हणायचं नाही. आमच्याकडे जर एखादा म्हणला नाही मला हे नाही आवड, हो सर ठीक आहे सर, बरोबर, म्हणजे लगेच त्याला हे नाही करत. म्हणून काय आपण फार छोट्या छोट्या गोष्टीपासून जुळवत इथपर्यंत आणलं. खरंच सुरुवातीपासून जर्नी कमालच आहे आणि आय होप की प्रेरणादायक ठरणार आहे नक्कीच. 9,000 स्क्वेअर फीटमध्ये जे काही रूफटॉप रेस्टॉरंट सुरू होत आहे, तर मलाही जाणून घ्यायचं आहे की त्यामध्ये मराठवाडा बिर्याणी हाऊसची आपली वाकडची ब्रांच जी आहे ती ॲज इट इज सुरूच असणार, चालूच राहणार ती पण. आणि मग तिथं आणि याच्यामध्ये काय वेगळा बदल काय सर झाले? 2 गोष्टी. आता लोक कसं आलंय, लोकांचं ॲम्बियन्स, फोटो सेशन ह्या त्या गोष्टी वाढल्यात, किंवा बसण्याचं लक्झरी पाहिजे बसायला. आम्हाला तिथं येताना आमच्या स्टेटसला शोभत नाही असं काही म्हणणारे मला भेटले. आता आपलं इथं तो ॲम्बियन्स आपल्याला त्यांच्या द्यायचा आहे, आणि त्या ॲम्बियन्समध्ये तेच जेवण द्यायचं आपल्याला. लोकांना तेच जेवण पाहिजे, फक्त ॲम्बियन्स पाहिजे. आता इथं आपल्या बाजूला सयाजी हॉटेल आहे. बऱ्याच वेळा कस्टमर इथं सयाजीला असतात, पण ते तिथून जेवायला तिथे येतात. मग सयाजीमध्ये किंवा अजून अनेक हॉटेलमध्ये त्यांना ते भेटू शकत नाही का? भेटतं, पण ते लोक तिथं येतात. आता ते काही जी सेलिब्रिटी मंडळी की जे तिथं माझ्या इथं बसू शकत नाही, त्यांना मला तिथून ते पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन द्यावं लागतं. मला 8 दिवसातून किमान 2 बार तरी जेवण आहे ना मला सर ऑर्किड हॉटेलला म्हणा किंवा पुढे नेऊन द्यावं लागतं. कारण ते तिथं बसले जे कस्टमर आहेत तर ती इथं आपली तर येऊन नाहीत बसू शकत. म्हणून त्यांना मला ती सोय करायची, त्यांचा ॲम्बियन्स तिथं द्यायचं, त्या लक्झरी फील त्यांना तिथं आला पाहिजे. सर अजून काय पाहिजे? म्हणजे सयाजी किंवा ऑर्किड दोघांचे नावं बघितली तर मोठी, तिथून जर का क्लायंट आपल्या चवीसाठी जर मराठी माणूस कितीही मोठा झाला, कितीही पैशाने सदन जरी झाला ना, तरी त्याला ती चव, ती लहानपणाची किंवा पहिली जी मूळ चव आहे ना त्याच्याकडेच वळतो माणूस. तो पैशाने किती सदन झाला ना, तो महिनाभर पिझ्झा बर्गर किंवा फास्ट फूड खाऊन नाही राहू शकत. ते म्हणतो नाही मटन भाकरी पाहिजे एकदा, म्हणजे तिकडे कल आहेच. त्या लोकांच्या ह्याच्यासाठी आपण ही व्यवस्था केली. नाही लवकरच सर हे स्वप्न साकार होईल. काम जोरदार चाललेलं आहे आणि काही महिन्यातच तुम्हाला आमच्याकडनं खूप छान व्हिडिओ जो आहे तो मराठवाडा बिर्याणी हाऊसच्या सोशल मीडियावर तुम्हाला बघायला मिळणारच. जर तुम्ही आजपर्यंत मराठवाडा बिर्याणी हाऊसला भेट दिली नसेल तर मराठवाडा बिर्याणी हाऊसचं इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज आणि यूट्यूबचं जे काही चॅनल आहे ते आम्ही ह्या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करत आहोत. तुम्ही आधी गुगल रिव्ह्यू चेक करू शकता, तुम्ही आधी आमचे व्हिडिओ बाईट जे आहेत ते तुम्ही चेक करू शकतात, आणि त्यानंतर ठरवून तुम्ही एकदा का होईना अनुभव घ्यायला तुम्ही नक्कीच मराठवाडा बिर्याणी हाऊसला येऊ शकतात. सर शेवटचा प्रश्न आहे, काय गोष्टी अशा आहेत की ज्या स्पेशली मराठी उद्योजकांना ज्यांना हॉटेल व्यवसायात यायचं आहे अथवा कुठलाही व्यवसाय चालू करायचा आहे, कुठल्या गोष्टी आहेत की हे 21 अपेक्षित जसं 10वीला असतं की तेवढं वाचलं म्हणजे मला पूर्ण वर्षभरातला अभ्यास जो आहे तो माझा व्हायचा. आज तुमचं गेले 20-22 वर्षापेक्षा जास्त अनुभव या क्षेत्रात आहेत, सतत एकाच ठिकाणी तुम्ही प्रयत्न करत राहिलात म्हणून आज तुम्हाला हे भव्य यश आलेलं आहे. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या युवा पिढीला तुम्ही सांगू इच्छितात, भले ते हॉटेल व्यवसायात एंटर होत आहेत किंवा कुठलाही व्यवसाय जर चालू करायचा आहे तर कुठल्या गोष्टी ज्या करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी ज्या करायच्या नाही आहेत, तुमचा काय सल्ला असेल? बरं सर, मी अगोदर सगळ्यात सुरुवातीला माझ्याबद्दल तर बोललोय. तुम्हाला जर सगळ्यात अपयशी माणूस जर बघायचा असेल, म्हणजे नवीन जे काही करणारे असेल, आता तुम्ही माझ्या यशाबद्दल आता बऱ्याच वेळा चर्चा झाली, ऐकली, पण सगळ्यात अपयशी जर कोणी माणूस बघायचा असेल तर मी बरं का. तो मी 4 वेळा हॉटेल बंद केलेला माणूस आहे. म्हणजे एवढं अपयश, मी आत्महत्या करण्यापर्यंत गेलो. माझ्या परिवारामध्ये माझ्या पत्नीने मला जेवढा सपोर्ट केला ना तेवढा मला बाकीच्या कोणी केलं नाही. म्हणजे साक्षात आज मी तुमच्या सगळ्यासमोर एक यशस्वी उद्योजक म्हणून उभा आहे, तर त्याच्यात मी 100% सगळा सहभाग माझ्या पत्नीला देतो. तिने त्या माझ्या आर्थिक अडचणीत, माझ्या म्हणजे काही ह्याच्यामध्ये आहे, त्या माऊलीने भरपूर सपोर्ट केला मला केला. माझा परिवार म्हणजे सांभाळणं, माझ्या व्यवसायामध्ये खरंच त्या माऊलीच्या प्रेरणेने आलो. आणि काय होतं बऱ्याच वेळा ना, मराठी व्यवसायात उतरायच्या अगोदर काय करतात माहिती का, त्या व्यवसायाची खाच खळग म्हणा किंवा त्या व्यवसायाच्या डिटेल्समध्ये जात नाहीत आत. म्हणजे काय होतं, फक्त बेगडी वरून बघायचं. आता कुठं तुम्ही म्हणता जसं सोशल मीडियावरती रील बघायची, कोणीतरी आपलं काहीतरी हाताने हलवून दाखवतंय म्हणून ते करायचं. असं न करता सुरुवात एकदम छोट्यापासून करा. मोठं व्हायचं असेल ना, आणि टप्प्याटप्प्याने, एकदम डायरेक्ट मोठं नाही भेटत हो.
नाही भेटत डायरेक्ट. मलाही एक काळ होता की मला माझ्या गाडीत 50 रुपयाचे पेट्रोल टाकायला नसायचं. मी शिवाजीनगरपासून पेट्रोल नसल्यामुळे गाडी ढकलत घरापर्यंत आलेलो माणूस आहे. म्हणजे हे लोक बघत नाहीत. लोक काय बघतात, ज्यावेळेस मी हॉटेल व्यवसाय शिकण्याच्या ह्याच्यात होतो तर मी बगर पगारी लोकांकडे राहून काम केलं. शिकण्याची भूक होते ती पाहिजे माणसाला. काय आहे माहिती का, तुम्ही व्यवसायात उतरा. काय झालं, मराठी माणूस आहे ना भाकरीचा चंद्र शोधण्यातच गेला. आलं की पहिल्यापासून नुसती कुठेतरी पुण्यात जायचं. आजही विचारलं काय तर कंपनीत लागायचं. काय कंपनीत लागून तुम्ही तुमचं फ्युचर किती सिक्युअर करणार, त्याच्यातून किती मिळणार. व्यवसायाकडे वळा, पण व्यवसायाकडे वळण्याच्या अगोदर आहे ना तुम्ही स्वतः त्या व्यवसायाच्या डिटेल मध्ये जा. तुम्ही स्वतः उतरा. तुम्हाला तिथं नाही तर तुम्ही आजूबाजूला पहा, त्याच्याकडे जा, त्याचं मुळात ट्रेनिंग घ्या. अगोदरच रिस्क घेऊ नका, कुठल्याही गोष्टीचं रिस्क घेऊ नका. कुठलाही धंदा असन, कुठल्याही क्षेत्रात असन, ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे की मला हे क्षेत्रात जायचंय, तर त्याच्या अगोदर किमान 6 महिने तुम्ही ओतून घ्या. 6 महिन्यात तुम्हालाच फीडबॅक मिळतो. तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही की तुम्ही किती कमकुवत आहेत किंवा तुम्ही ते पेलवू शकतात का. ज्या दिवशी वाटन की तुम्हाला नाही अरे हे मी करू शकतो बेस्ट, बिलकुल उतरा. पण जर तुम्हाला वाटलं की नाही राव आपल्याच्याने हे जमणार नाही, थांबा, तिथंच वळा माघारी. कारण अजून बरेच काही गेलं नाही. पण ज्यावेळेस काय होतं मग आत्महत्या करण्याची पाळी काय येते. माझ्यावरही आली होती ती वेळ, पण मी ते परीक्षणातून मी म्हणलं नाही, आत्महत्या आपण नाही करायची, आपण जागा सोडायची. मी तो व्यवसाय तिथला बंद केला बीडचा. आजही माझं हॉटेल तसंच कुलूप लावून आहे, बंद आहे. आणि तिथून मी पुण्याला आलो. पण मी बघितलं मग मला त्याच्यात दोष सापडले. काय दोष सापडले, एक परिसराचा दोष की तो मागासले पण आहे तिथं, आणि आपण ज्या गुणवत्तेचं देतो त्या गुणवत्तेचं इथं ग्राहक नाही. मग आपण तिथून सुटलं पाहिजे. म्हणजे लोकेशनला मी म्हणजे तिथं दोष देतो. आपलं लोकेशन निवडलं म्हणून आपण मागे राहिलो. त्याच्यानंतर काही प्रारब्धाचे थोडेफार असतील बी फेरे, तर थोडं लगेच नाही घ्यायचं. कुठल्याही व्यवसायात पडताना ना अगोदर ट्रेनिंग घ्या. कुठलंही कोणाचं तरी एक 10 मिनिटाचा रील बघून किंवा व्हिडिओ बघून ते मोटिवेशनल होऊन मी करतो नाही. कोणाची नक्कल तर बिलकुल करायचीच नाही. कुठल्याही क्षेत्रातल्या माणसाची नक्कल नाही करायची. आता बघतो पाठीमागं आपण बघितलं ती रानू मंडल म्हणा किंवा जे काही थोडे दिवस ते थोडे दिवस टिकतात, ते चिरकाळ नाही टिकत. तुम्हाला तुमचं ब्रँड जर व्हायचं असेल ना तर तुम्हाला गाणं हुबेहूब तसं म्हणायला आलं म्हणजे तुम्ही ते होत नाही. तुम्हाला तुमचा स्वतःचा आवाज काढला पाहिजे. तसं ह्या व्यवसायात ना तुम्हाला स्वतः उभं राहिलं पाहिजे. मग त्यावेळेस कळतं की हॉटेल टाकताना एक मोरीवाला नसल्यानंतर आपल्याला भांडे धुवावं लागतात. मग तेव्हा जर वाटलं की अरे आपले हे भांडे धुणं आपलं काम नाही, लगेच मागं सरकायचं. नाही तर मग आपली तयारी आपण भांडे बी धुवू शकतो. बिलकुल हॉटेल व्यवसायात तुमचं अभिनंदन आहे. बरोबर आहे. नाही ते काय होतं बऱ्याच वेळा लोक बाहेरचं बघूनच हे करतात आणि मग मध्यंतरी म्हणायचं नाही मराठी माणसाला धंदा जमत नाही. हे चुकीचं आहे. कुठल्या जाती धर्माचं टार्गेट नाही की त्या धर्मानेच धंदा केला पाहिजे. मारवाडी लोकांना का म्हणतो आपण, ते सुरुवातीपासून त्यांच्याकडे बाळकडू असतं ते व्यवसायाचं. आपल्याकडे ते नाही. आज मला माहिती का, मी तुम्हाला सांगतो मी मारवाड्याकडे मी पहिले 3 महिने तिथं एकच शिकलो. त्यांच्याकडे रोज मिळवई डायरी रोज डेली कर. आजही माझी रोज मिळवई डायरी. म्हणजे मला कळतंय की माझी ग्रोथ आहे का खड्ड्यात चाललोय मी. काही लोकांना काय माहिती का, सगळं झाल्यानंतर काढतात मग म्हणतात अरे आम्ही एवढ्या लॉसला. अरे पण तुम्ही ते 4 महिन्यापूर्वी कव्हर करू शकत होता ना, थांबवू शकत होता. बरोबर. तसं मला रोजचं कळतं की माझा सेल किती, मला द्यायचे किती, तर माझ्याकडे बॅलन्स किती आणि मी पुढे काय करू शकतो ह्याच्यातून. तर त्याच्यामुळं तुमची रोज मिळ पाहिजे किंवा तुम्हाला रोजची रोज तुमचा हिशोब तुम्हाला लक्षात आला पाहिजे. त्याच्याशिवाय गणिताशिवाय पुढे नाही. सर उत्तम म्हणजे खरंच खूप चांगले खास खचगे तुम्ही जो अनुभव घेतला तो शेअर केला प्रेक्षकांना. आणि मला आशा आहे की जर खरोखर मनापासून जर का हा पॉडकास्ट बघितला असेल तर याच्यामधून तुम्ही डेफिनेटली नोट्स काढू शकतात. तुम्हाला यातनं बऱ्याच आयडिया येतील. कधी कधी गरजेचं नसतं की चांगला अथवा वाईट अनुभव स्वतःला द्यायला पाहिजे. कधी कधी दुसऱ्याच्या अनुभवावरनं पण आपण हो अगदी बरोबर. आणि आज 20-22 वर्ष सलग एकाच ठिकाणी खड्डा खोदणं आणि एकाच ठिकाणी प्रयत्न करत राहणं सर सोपी गोष्ट नाही. आणि एक टोक आलेलं असतं ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती आणि मानसिक परिस्थिती पण बिघडलेली असते माणसाची, आणि त्यावेळेस मग विचार करतो की आता सुसाईड अथवा आत्महत्येशिवाय पर्याय नाही. बरोबर. तुम्ही ते सुद्धा टाळून परत जिद्दीने, परत नव्या उमेदीने खूप मोठ्या आणि चांगल्या प्रगतीपथावर आहात सर. आणि आम्ही आशा करतो की याच्या पुढे तुम्ही आजपर्यंत जी तुमच्या ग्राहकांना सर्व्हिस दिली ती याच्या पुढे तशीच कंटिन्यू राहील आणि अजून अधिकाधिक प्रगती मराठवाडा बिर्याणीची आणि स्वतः तुमची म्हणजेच राधेश्यामजी शिंदे आणि परिवाराची हो, ही आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद सर. सो जर मित्रांनो तुम्हाला जर का हा पॉडकास्ट आवडला असेल तर कृपया
तुमच्या व्यावसायिक मित्रांना तुम्ही शेअर करू शकतात किंवा ज्यांना व्यवसाय सुरू करायचे त्यांना शेअर करू शकतात. आणि जर तुम्ही ऑलरेडी मराठवाडा बिर्याणीचे फॅन असाल तर तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्ही हक्काने स्टेटसला ठेवून व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू शकतात. सो खूप खूप धन्यवाद, तुम्ही पूर्ण पॉडकास्ट बघितलात. आणि धन्यवाद श्री राधेश्यामजी शिंदे सर, थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. खूप गडबड आहे मला माहिती आहे, पण त्यात तुम्ही जो काही वेळ दिलात तो आमच्यासाठी हे मोलाचा होता. कारण लोकांपर्यंत तुमची यशोगाथा पोहोचवणं आमचं ध्येय होतं आणि आज ते कुठेतरी पूर्ण होतं आणि लवकरच हा पॉडकास्ट जो आहे तो प्रेक्षकांच्या समोर येईल. सो थँक्यू सो मच. नमस्ते सर, धन्यवाद.